हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. श्रावण महिन्याचे अगदी 2-4 दिवसच आता शिल्लक राहिलेले आहे. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्येचा दिवस. प्रत्येक मराठी महिन्याचा शेवटचा दिवस हा अमावस्येचा दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशीपासून नवीन मराठी महिन्याची सुरुवात ही होत असते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 15व्या दिवसाला अमावस्या असं म्हटलं जातं. तर यावर्षीची पिठोरी अमावस्या कधी आहे, त्या दिवशी पूजा कशी करतात, व्रत कसं करतात, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, त्याचबरोबर ज्यांना संतान प्राप्तीसाठी अडचणी येत असतील तर त्यासाठी संतती प्राप्तीसाठी देखील व्रत या दिवशी केलं जातं. तर ते व्रत कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी ही येतेच आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एक विशिष्ट नाव असतं. जसं की श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं. तर श्रावण अमावस्येच्या दिवशी अर्थात पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळ्याचा सण देखील साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये बळीराजाचा सोबती मित्र बैलाची विशेष पूजा केली जाते. पूर्वी शेतीची जास्त साधनं नव्हते, ट्रॅक्टर नव्हते, त्यामुळे तेव्हा शेतीमध्ये जास्त करून बैलांचा वापर केला जायचा. आजही केला जातो, पण आज त्याचा प्रमाण कमी झालेलं आहे. तर आपल्या शेतीमध्ये शेतकऱ्यासोबत मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे बैलाचा असतो. बैलाकडून वर्षभर मेहनत करून घेतली जाते. तर या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा बैलपोळ्याचा दिवस असतो. या दिवशी बैलांकडून कोणतंही शेतीचं काम करून घेतलं जात नाही. बैलांना पूर्णपणे या दिवशी आराम दिलेला असतो. तर या दिवशी बैलांना छानपैकी अंघोळी घातल्या जातात, छान बैलांना सजवले जाते, रंग त्यांना लावला जातो, फुगे त्यांच्या शिंगांना बांधून त्यांना छानपैकी तयार केलं जातं. तर असा हा बैलपोळ्याचा सण दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी, श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात पिठोरी अमावस्येच्या दिवशी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येच्या दिवशी व्रत करण्याची देखील परंपरा आहे. तर हे व्रत नक्की कोणी करायचं असतं तर पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी उपवास करतात, व्रत करतात. बऱ्याच लोकांना संतान प्राप्तीसाठी अडचणी येत असतात. डॉक्टर दवाखाने करून देखील त्यांना संततीची इच्छा त्यांची पूर्ण होत नसते. तर असे जे कोणी व्यक्ती असतील, संततीची इच्छा असणारे जे लोक असतात ते देखील या दिवशी व्रत करतात, पूजा करतात, पितृतर्पण करतात. त्याचबरोबर ही तिथी धनदेवतेची पूजासाठी देखील अत्यंत फलदायी मानली जाते. पितृदोष मुक्त करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करतच असतो, पण या तिथीला पिठोरी अमावस्येच्या तिथीला धनदेवतेची पूजा देखील केली जाते. पिठोरी अमावस्येचे धार्मिक महत्त्व काय आहे, यावर्षीची पिठोरी अमावस्या केव्हा आहे, पूजाविधी, शुभमुहूर्त याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण एक एक करून जाणून घेऊया. सर्वप्रथम पिठोरी अमावस्येची तारीख काय आहे आणि वेळ काय आहे, अमावस्या केव्हा लागणार आहे याबद्दल आपण बघूया. पंचांगानुसार यावर्षीची श्रावण महिन्यातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या उदयतिथीनुसार 2 सप्टेंबर 2024 रोजी आहे, सोमवारी आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6:48 सुरू होईल आणि 3 सप्टेंबरला मंगळवारी सकाळी 7:24 ही अमावस्या समाप्त होणार आहे. तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी नक्की काय करतात बरं? पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवली जाते. त्यामध्ये दुर्गादेवीसह 64 देवींची पूजा करण्याची देखील परंपरा आहे, ज्याला 64 योगिनींची पूजा असं म्हटलं जातं. यामुळेच या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्यासोबत दान, स्नान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. पिठोरी अमावस्येची पूजा नक्की कशी केली जाते तर हे जे व्रत आहे पिठोरी अमावस्येचं ते व्रत सुवासिनी स्त्रियांनी करायचं असतं. या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो. 64 योगिनींच्या चित्राच्या कागदाची आपल्याला पूजा करायची असते. या दिवशी खीरपुरी,
किंवा बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी बनवण्याची परंपरा असते. पोळ्याचा सण असल्यामुळे घरोघरी पुरणपोळी बनवली जाते. साटोरी असे पदार्थ तयार केले जातात. व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायुष्य अपत्य होतात असं म्हटलं जातं. म्हणून हे व्रत आपल्याला करायचं असतं. पूर्ण मनोभावे आणि श्रद्धेने हे व्रत करायचं असतं. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा देखील केली जाते. तांदळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठांच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य या पूजेला आपल्याला दाखवायचा असतो आणि अशा पद्धतीने हे व्रत आपल्याला करायचं असतं. या पिठोरी अमावस्येलाच मातृदिन असं देखील म्हटलं जातं. पिठोरी अमावस्येच्या दिवशी महिला म्हणजे आई आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी आवर्जून व्रत करते. त्याचबरोबर धनदेवतेची पूजा करण्याची देखील प्रथा आहे, परंपरा आहे. धनदेवतेची पूजा म्हणजे नक्की काय करायचं, तर तुम्ही आपल्या घरात माता लक्ष्मीची फोटो असेल, मूर्ती असेल, त्याची पूजा करायची, हळदी कुंकू अक्षता व्हायची, फुलं व्हायची, नैवेद्य दाखवायचा आणि अशा पद्धतीने धनदेवतेची पूजा आपण करून घ्यायची आहे. त्याचबरोबर ज्यांना संततीची इच्छा आहे, ज्यांना संतान होत नाही आहे, तर अशा व्यक्तींनी देखील या दिवशी आवर्जून व्रत करायचं आहे. त्यामुळे त्यांची संततीची इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल. आईनं मुलांसाठी करण्याचा हे व्रत असतं. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी, दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी व्रत करायचं असतं. म्हणूनच कदाचित या दिवसाला मातृदिन असं देखील म्हटलं जात असावं. जसं की आपल्याला माहीतच आहे, पिठोरी अमावस्येचा दिवस म्हणजे काय, तर श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असतो. श्रावण अमावस्येलाच आपण पिठोरी अमावस्या असं म्हणतो. श्रावण महिन्याचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे हा शेवटचा पिठोरी अमावस्येचा दिवस देखील खूप महत्त्वाचा आहे. श्रावण महिन्यात आपण खूप सारे सण, व्रतवैकल्य मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरे केले. त्याचप्रमाणे हा श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस, पिठोरी अमावस्येचा दिवस, या दिवशी बैलपोळ्याचा सण देखील आपल्याला साजरा करायचा असतो. त्याचबरोबर ही पिठोरी अमावस्या देखील तिने कोणासाठी करायचं हे मी तुम्हाला सांगितलंच. तर ही अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार असते. त्यामुळे प्रत्येक आईनं मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी व्रत करायचं आहे. पितरांची पूजा देखील या दिवशीच करायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की यावर्षीची पिठोरी अमावस्या केव्हा आहे, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी. त्याचबरोबर ज्या दाम्पत्यांना संतान सुख नाही आहे तर त्यांनी व्रत नक्की कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तुमच्याकडे पिठोरी अमावस्येच्या दिवशी काय केलं जातं हे देखील मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे मलाही समजेल की तुमच्या भागात नक्की काय परंपरा आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी तुमच्याकडे पुरणपोळी बनवली जातात की आणखी दुसरे कोणते पदार्थ बनवले जातात हे देखील मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ कोणत्या भागातून बघतायत ते लोकेशन देखील मला तुमचं कमेंटमध्ये टाईप करून पाठवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.